इथे आपण पाहतोय की पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता डावखोऱ्या फलंदाजानं. अंतर्वर्तुळाच्या वरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न, जसं सुमित ढेकळे याची देहयष्टी किंवा त्याची जशी शैली आहे तशाच प्रकारचा हा डावखोरा फलंदाज तुषार शर्मा तर 2 धावा अर्जित करतोय आपल्या संघासाठी. शिवांशी लेवान श्रीवर्धन फुलटा चेंडू फ्लिक केलंय, फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 3 वर. तर आमचे जयदास ठाकूर आणि जगदीश ठाकूर, आमचे टी.के. माळी सर, आमचे प्रमोदजी दुगाडे सर, आमचे संतोष चौधरी सर आणि मंगेश वाकडीकर सर हे एकत्रितरित्या छायाचित्रण करताना, नक्कीच आपण आलात या कार्यक्रमामध्ये, आमच्या आनंदात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. तर हे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आपण पाहतोय की रोशन 11 नेरळ या संघाचा पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाज नितीन धुळे हा गोलंदाज चर्चेत होता आज. नितीन धुळे, बरीच पारितोषिकं त्याला प्राप्त झाली आणि तोच गोलंदाज पहिलं षटक हाताळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर टू विकेट, अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्येकरण. चेंडूचा वेग कसा असावा, चेंडूवर गती वर नियंत्रण कसं मिळवावं याचं उत्तम उदाहरण त्यांनी सादर केलं, प्रभावित केलं फलंदाजाला. आपण पाहतोय की बंटी बद्रिके हा खेळतोय तुषार शर्मा सोबत. पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय तो काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी इथे एकच धाव समाधान. टी.के. माळी सर आमच्याशी संलग्न होत आहेत. खूप मोठी जबाबदारी आहे त्यांची आणि 14 तारखेपर्यंत नक्कीच त्यांना श्वास घेण्यास देखील फुरसत नसणार आहे, कारण रायगड प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व आहे. पहिल्या पर्वापासून, ऑक्शनपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत, पारितोषिक वितरण सोहळा समारोपापर्यंत नक्कीच त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. नितीन, पुढचा चेंडू. आता मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, न पाहता खेळलेला चेंडू आपण पाहतो फटका हा, कारण ज्या पद्धतीनं चेंडू येतोय आणि चेंडूची गती जी राहिली ती ओळखता आली नाही ती यावेळेला फलंदाजाला, आणि त्याच कारणास्तव इथे निर्धाव चेंडूची सांगता. उद्यापासून बदलापूरमध्ये एक मोठी स्पर्धा सुरू होते. आता मात्र मोठा फटका खेळतोय, क्षेत्ररक्षक कुठलाही नाहीये तिथे. 1 बाउंड चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार होतोय. RPL चौकार. मयूर प्रतिष्ठान आणि मयूर ग्रुप बदलापूर गाव आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक शहरी आणि ग्रामीण या विभागामध्ये असे 2 स्लॉटमध्ये ही स्पर्धा असणार आहे. उद्या शनिवार 12 नोव्हेंबर 2022 रोजी ही स्पर्धा सुरू होत आहे. प्रथम पारितोषिक ग्रामीणसाठी 2,02,222 आणि शहरीसाठी देखील 2,02,222 असं शहरी आणि ग्रामीणमध्ये एकंदरीत ही स्पर्धा रंगणार आहे. बदलापूरच्या सोनवली बदलापूर गावातील ही स्पर्धा उद्यापासून सुरू होणार आहे. मयूर ग्रुप आणि मयूर प्रतिष्ठान जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर येते. तर त्या स्पर्धेला नक्कीच आवर्जून
भेट द्या, सदिच्छा भेट द्या. यूट्यूबवर देखील ती स्पर्धा आणि डेन केबल वाहिनीवर ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहता येणार आहे. मयूर पिसेकर आणि प्रतीक पिसेकर यांच्याकडून सर्वांना सस्नेह आमंत्रण. 8 धावा. फुलटॉस चेंडू व्ही शेप मध्ये खेळलेला एक अप्रतिम मनमोहक फटका. चेंडू लॉंग अपच्या वरून जातोय सीमा पार. दर्जेदार RPL षटकार. काय म्हणाल टीके माळी सर या फटक्याबाबत? नक्कीच खरं तर हा प्लॅटफॉर्म आहे संदीप सर रायगड प्रीमियर लीगचा रायगडच्या खेळाडूंसाठी आणि संतोष चौधरी यांना सुद्धा तुम्ही भिवंडीमध्ये एक प्लॅटफॉर्म निर्माण केला होता नामदार ट्रॉफीमध्ये. तर पुन्हा एकदा आम्हाला संतोष चौधरी त्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील का? कारण उत्सुकता लागली रायगडच्या तमाम प्रेक्षकांना. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. ऑन ड्राईव्ह चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण डीप मध्ये 1 धाव मिळते आणि 1 धावावर समाधान. तर मी नक्कीच घोषणा करतोय 2023 मधील एक मोठा इव्हेंट अंजूर या गावी A1 जोडी सुखेजी डाकी विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर आणि त्यांचे मित्र निलेशजी पाटील यांच्या वतीनं केंद्रीय मंत्री चषक 2023 एक बिग इव्हेंट इन भिवंडी. महाराष्ट्रातील भारतातील एक टेनिस जगतातील एक मोठी स्पर्धा. सुरेख चेंडू सुरेख फटका. फक्त 1 धावावर समाधान. इथे मात्र फलंदाज तुषारला आणि टीके माळी सरांना नक्कीच आवर्जून आमंत्रण असेल त्या स्पर्धेचं. मी आत्ताच त्यांना बुक करतोय. तर धावफलकावर धावा आहेत त्या एकूण 16 धावा. संतोष चौधरी सर नक्कीच आम्ही पंच जे काय असतील त्यांच्याशी चर्चा करून आपण डिस्कस करूया. तर नरवीर तानाजी मालुसरी स्टँड ला मानवंदना देणारा हा आपण पाहतोय षटकार. या 6 धावांना धावफलक पुढे सरकताना पोहोचते ती 22 वर. मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. अप्रतिम फटका होता आणि या फटक्यामध्ये एक ताकद होती, एक शाश्वती होती. इथे मात्र अप्रतिम इनफिल्डच्या वरून खेळला गेलेला हा फटका. कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू डीप कव्हर मध्ये जातोय, सीमा पार होतोय. लागोपाठ आलेला हा अप्रतिम चौकार. हे दमदार भारी अंगार आमचे खेळाडू एक नंबर. हे चौकार षटकार मारी ती छान क्रिकेटच्या मैदानावर. यावर्षी नक्कीच केंद्रीय मंत्री चषकामध्ये आम्ही वेगवेगळे आवाज आवर्जून आणणार आहोत किंवा समालोचक आणणार आहोत. इथे मात्र व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एखाद्यामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मात्र तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं दुपाटणं. चेंडू सीमा पार. RPL षटकार. येतात शुभेच्छा येतात. CPL चौक प्रीमियर लीगचे मागच्या वर्षीचे अध्यक्ष मागच्या सीझनचे सन्माननीय गौरव ठोंबरे यांच्याकडूनही RPLचे विद्यमान अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांना आणि त्यांच्या आयोजनाला या RPLच्या भव्य दिव्यतेला शुभेच्छा आल्यात. प्रवीण नक्कीच, कारण बंटी बद्रिके बॅटिंग करतोय त्यामुळे तो सगळा विभाग आहे ना तिकडचा सगळा TV लावून बसला असेल. स्कोर आहे 32 धावा धावफलकावर लागल्यात. बंटी बद्रिके लोदिवलीचा खेळाडू आहे, खालापूर तालुक्यातील खेळाडू आहे, त्यामुळे तो प्रसिद्ध आहे त्या एरियामध्ये. आता सगळा तिकडचा कर्जत, खालापूर, पनवेल ही सगळी मंडळी याची बॅटिंग बघत असेल. ते ज्यांनी आपले मोबाईल सेट्स खोललेले आहेत किंवा स्मार्ट टीव्हीवर मॅच बघतात त्यांचं आपण सर स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया 24 लाईव्ह सबस्क्राईब करा. नक्कीच आमच्या 24 लाईव्ह इव्हेंट्सला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तरी ही जी काही स्पर्धा कव्हर केली जाते ती त्यांच्या मार्फत
आणि या स्पर्धेला विशेष प्रेम देखील मिळत आहे संपूर्ण टेनिस विश्वातून आणि त्याबद्दल नक्कीच सर्व चाहते वर्गांचं क्रीडा रसिकांचं आम्ही मंगेश वाकडीकर साहेबांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय, धन्यवाद व्यक्त करतोय आपल्या या प्रेमाबद्दल. बंटी बद्रिकेचं बघा 7 चेंडूमध्ये 24 धावा, म्हणजे त्यानं आता खरं त्याचं ओरिजिनल बॅटिंग आहे ना, जी 2 मॅच मध्ये चालली नाही ती इथे चालायला लागलेली आहे असं मानायला काहीच हरकत नाही. अगदी खरं, अगदी खरं. तर नितीन धुळे येतोय इथे, मात्र पंचांकडे दाद मागितली होती, मात्र पंच असहमत. चेंडू पायाचा स्पर्श करत बॅट आणि पॅड याचा स्पर्श करत चेंडू वळला होता, तो स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. सुंदर गोलंदाजी, धावांवर आता अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण समोरचे दोन्ही फलंदाज तुषार शर्मा, ज्याला मन्नी नावानं तो प्रसिद्ध आहे, कळंबोलीचा हा खेळाडू, बरीचशी मैदानं त्यानं गाजवलेली आहेत, सुप्री ट्रॉफी गाजवलेली, आणि तिसरे ठाकूर आता आलेले आहेत. ते व्यासपीठावर आल्या आल्या प्रकाश ठाकूर यांचं स्वागत षटकाराने करतोय. सरनोबत नेताजी पालकर स्टँडच्या दिशेनं मारलेला मन्नी शर्माचा हा उत्तुंग असा षटकार. ठाकूरांची आठवण आलीच समजा. शोले चित्रपट फेमस जेवढा झालाय तेवढे ठाकूर पण हे फेमस झालेले आहेत, आणि या चौकारानं मला असं वाटतं हसुराम घरत यांचं स्वागत इथे होत आहे. समालोचक आमचे हसुराम घरत आलेले आहेत. बिल्कुल संदीप सर, आपने सही कहा था. शोले जो 4 साल मिनर्वा टॉकीज जो थिएटर था वहां पर 4 साल ये पिक्चर चली थी. जय वीरू की दोस्ती की मिसालें दी जा रही है, किस तरह से दोस्ती निभानी चाहिए. लेकिन क्रिकेट एक राइवलरी है जहां पर गेंद और बल्ले के बीच दोस्ती नहीं बल्कि अगर दुश्मनी हो तो मजा आता है. और उस फिल्म में एक लाइन काफी मशहूर थी, कितने आदमी थे 2 सरकार, लेकिन यहाँ पे तो 3 है. परंतु इथे मैदानावर बघा बंटी बद्रिके हावी झालेला आहे, ठाकूर सारखी फलंदाजी करतोय, दणादण मारतोय, त्याच्या साथीला तुषार शर्मा आलेला आहे. हे दोन माणसं आहेत ना प्रवीण दोगाडे, ही 2 माणसं आता भारी पडलेली आहेत ती समोरच्या रोशन 11 नेरळ संघावर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यॉर्कर डिलिव्हरी होती. चेंडू आपण पाहतो बॅटच्या एकदम बॉटम एजला लागल्यानंतर शॉर्ट स्क्वेअरले क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फक्त एकच धाव मिळते, एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 46 वर. 46 धावा उभारताना नक्कीच चांगली आपण पाहतोय भागीदारी या दोन्ही फलंदाजांनी रचली आहे, कारण एकही गडी बाद न होता तुषार शर्मा असेल किंवा बंटी बद्रिके असेल यांनी एक चांगला समन्वय राखलाय. हा समन्वय राखणं आपण भारत विरुद्ध जो इंग्लंड जो सामना पाहिला T20 मध्ये त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. तो समन्वय इथे कुठेतरी पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू स्लॉक केलाय, स्लॉक स्वीपचा फटका, मात्र यस पंचांची नजर आहे, पंचांनी निर्णय दिलाय 6 धावा. RPL षटकार. लगान पिक्चर पाहिलं असेल ना तर त्यांना आठवलं असेल की लगानमध्ये अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं आणि पंचांनी तदनंतर आपली बोट आहे ती आकाशाकडे केली होती. शेवटच्या चेंडूवर ज्यावेळेला धावा आवश्यक होत्या त्याच पद्धतीनं असं चित्र निर्माण झालं होतं आणि त्या क्षणाची आठवण करून देताना हा क्षण रायगड प्रीमियर लीग पर्व 3 मधलं. घारीची नजर आहे आमच्या पंचांची, घारीची नजर आहे ना, बाज की नजर और चीते की चाल असं म्हणावं लागेल यांना. आणि बरोबर पंचांनी ते ओळखलं आणि लगेच षटकार दिला. 52 धावा धाफलकावा लागत आहेत, 3 षटकं संपलेली आहेत, म्हणजे साधारण 16 16.5चा ॲव्हरेज आतापर्यंत ठेवलेला आहे. तर 16-17चा ॲव्हरेज खूप मोठा ॲव्हरेज म्हणावा लागेल. माही सर, आजच्या दिवसात
आपण शतक पाहिलं नक्कीच नाही. ड्रिंक स्टॉल येते. खरं तर आपण मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे वळणार आहोत. सन्माननीय प्रकाशजी ठाकूर यांना मी या व्यासपीठावर आमंत्रित करतोय. उरण समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांती केली, अनेक नवनवीन समालोचक ज्यांनी घडवले, ते प्रकाशजी ठाकूर यांचं स्वागत. RPLचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर, त्याचबरोबर संतोषजी चौधरी, नामदेव चौधरी आणि ज्यांनी संपूर्ण RPL मध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या जेवण्या खाण्याची व्यवस्था पाहिली आहे, ते धंडू भोपी यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. त्यानंतर मी आणखीन एक आमचे उरणचे समालोचक आसुराम घरात यांना विनंती करतो की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रवीण धन्यवाद. चांगला सामना सुरू आहे. अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार. इथे बॉलिंग कमी बघायला मिळेल चांगली, पण फलंदाजी त्याच्यापेक्षा कैक पटीनं सरस पाहायला मिळणार. मोठमोठे फटके, षटकार, चौकारांचा पाऊस आणि तोही सूर्य अस्ताला जात असताना. ठीक है भाई, देखिए स्वीकृत मांजरेकर खुश होंगे क्योंकि ये उनके दो बड़े खिलाड़ी थे. दोनों मुकाबले में चले नहीं है, लेकिन डिसाइडर मैच में इनका एक अलग रूप, एक अलग अंदाज हमें शिवांश 11 श्रीवर्धन की तरफ से देखने का मौका मिल रहा है. नक्कीच नाना दिवेकर त्यांचे व्यवस्थापक, वीरेन गावंड व्यवस्थापक पनवेलचे, हेही खुश असतील की आपल्या संघानं स्टार्ट चांगली दिली आहे. वेल बिगन इज हाफ डन असं इंग्रजीमध्ये म्हण आहे. तर सुरुवात चांगली झालेली आहे. निम्म काम तमाम केलंय. टीके माळी सर, आपण कालच्या दिवसाचा जर विचार केला तर काल पहिलं शतक या मैदानावर, या कुरुक्षेत्रावर पाहायला मिळालं होतं. आज हा 8वा दिवस आहे की त्या क्षणाची पुनरावृत्ती यावेळी हा संघ करेल का, हा एक यक्ष प्रश्न तमाम क्रीडा रसिक आणि हा चाहता वर्ग विचारतोय. काय वाटते तुम्हाला? हॅलो. हा नक्कीच प्रेक्षकांना काय पाहिजे, एक चांगल्या सामन्याची मेजवानी पाहिजे. जिंकणं हारणं ही गोष्ट बाजूला राहू द्या, मात्र एक चांगला जर मेजवानीचा सामना झाला, चांगला अटीतटीचा सामना झाला तर तो अजरामर राहतो. प्रत्येक जण घरी जाताना काहीतरी चांगलं घेऊन जात असतो. त्यामुळे नक्कीच हा सामना प्रेक्षकांच्या इच्छेप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे पण एक अटीतटीचाच होईल. तर माळी सरांची एकंदरीत ही सदिच्छा पूर्ण व्हावी, क्रीडा रसिकांचं दिलखुश मनोरंजन व्हावं. आता मात्र सरळ रेषेमध्ये खेळला फटका, धावता झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. जे जाळं विणलं होतं इथे मात्र चौथ्या षटकामध्ये ते जाळं तोडता आलं नाही आणि इथे मात्र पहिला गडी गारद होतोय, पहिलं विकेटचं पतन होतंय. फलंदाज बंटी भद्रिके बाद होतोय. कितने सँडी डीजे मार्फत धन्यवाद. खरं तर डीजे मास्टरला पण आपण मनापासून धन्यवाद देऊया. आणि मंगेश वाकडेकरांनी सँडी डीजेचीच का निवड केली हे स्पष्ट आता दिसून आलेलं आहे. जी निवड केली ती त्यांनी सार्थकी ठरवलेली आहे. मस्त व्हॉइस क्वालिटी. तुम्ही बोलताना पण बघा, तुम्ही एकदम साधं बोललं तरी आवाज शेवटच्या प्रेक्षकापर्यंत अतिशय सुस्पष्ट असा येतोय. क्लिअरिटी आहे व्हॉइसमध्ये आणि बरोबर टायमिंगला ते गीतं वाजवणार. पाहुणे आल्यानंतर त्याच पाहुण्याची बरोबर म्हणजे क्लिप शोधून काढून ते गाणं वाजवणार आहे. सगळं डीजे मास्टरनं अतिशय चांगलं सँडी डीजेने केलेलं आहे. त्याला आपण मनापासून धन्यवाद देऊया. प्रत्येक जण यामध्ये सहभागी झालेला आहे रायगडचा. नक्कीच जेवढे काही आहेत ते सगळे वाखाणण्याजोगं सगळं शोधून आणलंय मंगेश वाकडीकर साहेबांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वैष्णवने केला, पंचांकडे दाद मागितली, मात्र पंच असहमत. गोलंदाजाकडून कुठल्याही प्रकारची दाद नव्हती. मात्र इथे यष्टीरक्षक आणि लेग स्लिपचा जो खेळाडू होता तो थोडासा आवेशामध्ये, थोडासा जल्लोषामध्ये आला होता. उत्साह जास्त होता, मात्र त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी जाणवली होती आणि त्याच कारणास्तव पंचांवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव दिसला नाही. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. धावफलकावर 52 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आहे ती श्रीवर्धन संघाची. इथे मात्र पदधारित्याचा वापर केला होता वैष्णवनं. 1 धाव मिळते आणि वैष्णव आपलं अकाउंट ओपन करतो या एका धावेने. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 1 गडी बाद 53 वर.
53 धावा धावपळकावर. असं म्हटलं होतं की 3 षटकामध्ये जी लयलूट, की जे सौंदर्यपूर्ण किंवा जी परिपक्वता फलंदाजीमध्ये होती, तीच परिपक्वता कायम सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न करतील हे खेळाडू. मात्र थोडीशी रणनीती वेगळी आखली ती नेरळ संघाने आणि त्या रणनीतीचा प्रभाव आपण पाहिला की पहिल्या चेंडूवर फलंदाज झेडजीच्या स्वरूपात बाद झाला. इक्कूच्या या वेगळ्या टॅक्टिस आहेत, युक्त्या लुक्त्या. हे आलं तर ए प्लॅन फेल झाला तर बी प्लॅन कसा टाकायचा, बी झाला तर सी प्लॅन त्याचा तयार असतो. या षटकामध्ये बघा आपल्याला काय बघायला मिळालं, धावांवर आवर घातला, धावांना लगाम घातला गेला. जी जोडी धाड 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 धावत होती ना, तिला ब्रेक लावण्याचं काम या गोलंदाजानं केलं. या ज्या एक्सपेरिमेंट्स आहेत ना, ते इक्कूच करू शकतो. मी तुषारचं कौतुक करेन, कारण तुषारने पहा संयमी खेळ दाखवलाय. जर फलंदाज बंटी बद्रिके बाद झालाय त्याचं मी अनुकरण करणार नाही, कारण मला संयमी खेळ करायचा, मला संघासाठी लढायचं आहे, मला माझ्या संघासाठी खूप काही द्यायचं आहे. येथे मात्र वैष्णव अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज स्वस्तिक म्हात्रे मार्फत. 5 चेंडू टाकलेत बघा स्वस्तिकनं. 5 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिल्या आणि 1 विकेट. म्हणजे ब्रेक थ्रू मिळून पण दिला, ब्रेक थ्रू मिळून पण दिला आणि त्याच्याबरोबर धावांना पण. पुढचा चेंडू स्वस्तिक. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने अंडाकृती आकार प्राप्त केला होता. चेंडू वळतोय तो शॉर्ट पॉइंट क्षेत्राकडे आणि फक्त एकच धाव वैष्णवला इथे मिळते आणि अशा पद्धतीनं हे 4थं प्रभावी षटक समाप्त होतं. या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक बहुमूल्य गडी बंटी बद्रिकेला बाद केलं ते स्वस्तिक म्हात्रे या खेळाडूनं. आता मात्र शेवटची 2 षटकं शिल्लक, 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तुषार आणि इथे मात्र वैष्णव थोडीशी चर्चा करतायत, संवाद करतायत की कशा पद्धतीने आपण या 12 चेंडूमध्ये जवळपास 24 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा अर्जित करू शकतो आणि संघाला एक चांगल्या सुस्थितीमध्ये एक चांगलं टोटल किंवा एक चांगलं लक्ष देण्याचा प्रतिस्पर्धी संघाला प्रयत्न करू शकतो. याची थोडीशी चर्चा तिथे होताना आता मात्र क्रमांक 5चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय तो गोलंदाज साई लोंगले. साहिल चौधरी ना, साहिल लोंगले हा खेळाडू येतोय. उमरोळी या गावातून बिलॉंग करतो, कर्जत उमरोळी. 17 वर्षाचा खेळाडू आहे. पहा छोटा आहे, 11वीला असेल है ना. येस साहिल. पहिला चेंडू हवेमध्ये, कुठल्याही क्षेत्ररक्षकाने डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्वस्तिक मात्र होता तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, फेकी करतोय, मात्र 2 धावा रोखू शकत नाही. वैष्णवला ओळखलं होतं की डीप मध्ये आहे स्वस्तिक आणि त्याच कारणास्तव थोडासा उंचीनं खेळला होता फटका. आत्मविश्वास तेवढा परिपक्व नव्हता या फटक्यामागे, मात्र 2 धावा मिळत आहेत संघासाठी, हे फायदेशीर आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 57 वर. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर प्रत्यकरण करतोय साहिल लोंगळे. इथे मात्र मोठा फटका, बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिड विकेटच्या मागे, चेंडू सीमा पार, दर्जेदार RPL षटकार. मिळवलेला उत्कृष्ट गोलंदाजी केलेली ऑलराऊंडर आहे हा न्हाव्याचा. बघूया काय करेल. नक्कीच. उरण न्हावा म्हटलं की एक रोहनचं नाव येतं आणि एक वैष्णवचं नाव येतं. कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रो नसतो, नो कॉम्प्रो. नो कॉम्प्रो. सामना लढायचा म्हणजे लढायचाच, त्याच्यामध्ये विजय असो किंवा हार असो. ही लढाऊ वृत्ती आज या मैदानावर दाखवतोय
आधी गोलंदाजीमध्ये दाखवली, आता फलंदाजीमध्ये तर हा मुलगा खूप लहान आहे, साहिल लोंगले उंब्रोलीचा. सुरेख हो. चेंडू, येस प्लम एलबी, पायचीतचा करार दिला. पाहिलं की मिडल ऑफ द विकेट हा खेळतोय आणि त्याच कारणास्तव पंचांनी कुठलीही असमर्थ न दर्शवता सरळ बोट वरती केलं आणि वैष्णव भुईरला पायचीतचा करार देऊन बाद ठरवलं. फलंदाज बाद. यॉर्कर टाकला आणि उजव्या यष्टीवरचा हा परफेक्ट यॉर्कर होता. एक जबरदस्त गोलंदाजी. या अशा तरुण खेळाडू बरेचसे तयार झालेत. प्रवीण दुगाडेंनी सांगितलं अनुराग माळीसारखा खेळाडू वावेगर गावातील तो फेमस होतोय. या मुलाला साहिल लोंगलेला आता संधी दिलेली आहे, तो संधीचं सोनं करतोय आणि या 17व्या वर्षी पदार्पण या रायगड प्रीमियर लीगमध्ये झाल्यावर या संधीचं त्यानं कसं सोनं केलंय. मस्त गोलंदाजी केली आणि वैष्णव भोईरला बाद केलं बघा. मी तर या अशा युवा खेळाडूंना एक आवर्जून माझी एक नम्र विनंती असेल की आपण टेनिस क्रिकेट खेळा, मात्र लेदर क्रिकेटचा जास्त सराव करा. कारण लेदर क्रिकेटमध्ये तुमचं भविष्य घडू शकतं. टेनिस क्रिकेटमध्ये तेवढं भविष्य घडू शकत नाही, मात्र लेदर क्रिकेटमध्ये तुमचं भविष्य घडू शकतं. म्हणून त्याकडे थोडंसं फोकस करा. नक्कीच सर. आणि हा खणखणीत उत्तुंग असा षटकार. प्रवीण दुगाडे तुमचा माईक बघा. दुगाडे साहेब माईक तर इथे आपण पाहतोय की 69 साहिल लोंगले सुरेख वाईड यॉर्कर हाताळला होता. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, धावाची शक्यता, मात्र रन इन बिटवीन द विकेट अप्रतिम. दोघांमध्ये समन्वय पहा. पहिली धाव किती वेगाने घेतली आणि दुसरी धाव घेण्याचा संकल्प जो केला तो पूर्ण केला. याला म्हणतात एक चांगलं कॉलिंग, एक चांगलं समन्वय. हा नक्कीच. आता वेळ पण तशी आलेली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. जेवढं वाटेत मिळेल ना ते सगळं गोळा करावं लागणार आहे ते फलंदाजांना. कारण मधली 1-2 षटकं थोडीशी खराब केलेली आहेत ती श्रीवर्धनसाठी. साहिल शेवटचा चेंडू, इथे मात्र उजव्या यष्ट्यांच्या बाहेर वळाला. पंच आमच्याकडे वळतात की हा चेंडू स्वैर आहे. वाईटची खूण आमच्या सुदर्शन पाटील यांच्यासाठी. एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 72 वर. 72 धावा हे 5वं षटक प्रगतीपथावर आहे. आपण 3 षटकामध्ये 52 धावा पाहिल्या होत्या आणि एकंदरीत या 2 षटकामध्ये आपण पाहतोय की जवळपास 20 पेक्षा थोड्याशा जास्त धावा आलेल्या आहेत या 2 षटकांमध्ये. बंटी बद्रिकेनं नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आणि त्याच्या निर्णयाला तो खडे उतरलाय. कारण इथे प्रत्येक वेळेला आपण जर पाहिलं तर जो पहिला संघ फलंदाजी करतोय तो विजयी ठरलेला आहे आणि त्याच कारणास्तव हा निर्णय त्यांनी घेतला असावा. तर शेवटचा चेंडू थोडासा आपण हाताळताना साहिलच्या लाईन मध्ये थोडासा बिघाड, कारण वैष्णव तिथे रेडी नव्हता. तर साहिल साठी एक पारितोषिक समीर लोणगे यांनी लावलं होतं की प्रत्येक गडी बाद करण्यासाठी त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक. थोडी उशिरानं आम्ही घोषणा केली आहे. इथे मात्र उलटा चेंडू हवेमध्ये काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये 1 बाउंड चेंडू, सीमा पार, RPL चौकार. पाण्याची आवश्यकता आहे. पाणी लागू द्या किंवा काही लागू द्या, ही जी 3 मुलं मंगेश वागडीकर यांच्या हाकेला लगेच धावून येतात ना, या तिघांनाही आपण मनापासून धन्यवाद देऊया. मंगेश पाटील, हिरामण पाटील आणि मच्छिंद्र पाटील यांना. ही खरोशीची मुलं आहेत आणि खरोशीला केळंबा देवी, नवसाला पावणारी केळंबा देवी, हाकेला धावणारी भक्तांच्या केळंबा देवी.
बरीचशी मंडळी तिकडे आपण दर्शनाला तिच्या जात असतो, नवस मागत असतो आणि सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ती करण्या होते ती केळंबा देवीची. हे खरोशीची तिन्ही मुलं मंगेश पाटील, हिरामण पाटील, मच्छिंद्र पाटील यांना मनापासून आपण धन्यवाद देऊया. नक्कीच इथे जर आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये अशी बरीचशी ऐतिहासिक स्थळं आहेत किंवा धार्मिक स्थळं आहेत. धावफळकावर 76 धाबा, दक्षिण काशी म्हणून हरिहरेश्वर याला ओळखलं जातं. तदनंतर आपण पाळीचं बल्लाळेश्वर अष्टविनायक पैकी एक गणपती मंदिर, तदनंतर महाडचं वरदविनायक मंदिर, ही जी काही धार्मिक स्थळं आहेत ही रायगडमध्ये खूप आहेत. भवानी मातेचं मंदिर असेल किंवा चौल परिसरातील दत्तगुरूंचं मंदिर असेल, ह्या बऱ्याचशा धार्मिक श्रीवर्धनचं सोमजाई माता मंदिर, दहावीर महाराज रोहा तालुक्यातील. इथे मात्र व्ही शेप मध्ये खेळलाय का अप्रतिम फटका, सरळ साइड स्क्रीनवर 1 बाउंड चेंडू सीमा पार, दर्जेदार RPL तुषार ब्रँडेड चौकार. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड. वीरेंद्र सहवाग जसा खेळायचा तसाच हा खेळतोय. तुषार शर्मा मन्नी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस होतोय. हाताला थोडासा घाम ओलावा जणू आला असावा आणि त्याच कारणास्तव थोडासा हाताची ग्रीप थोडीशी सरते की काय असं वाटलं होतं. 2 चेंडू होत आहेत. स्वस्तिक 80. ते मात्र स्वैर चेंडू, जास्त वेग होता, नियंत्रण नव्हतं आणि त्याच कारणास्तव या गतीहीन चेंडूला वाईड ठरवलं पंचांनी. अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 81 वर. 81 धावा धावपळकावर. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. जर या 4 चेंडूमध्ये 19 धावा आल्या तर शतक होऊ शकतं. सेंचुरी होईल का? पहिली सेंचुरी होईल का? दुसरी ना, माफ करा. जय माता दी सोनारीनं काल केली होती आणि मन्नी शर्मा तयारीत आहे, चेंडू मारतोय. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्टँडच्या दिशेने थ्रो चांगला आलाय आणि पंचांचं बोट वर. फलंदाज मन्नी शर्मा, तुषार शर्मा, बाद 13 चेंडू 32 धावा. 14-33, माफ करा, 14-33. हे दमदार भारी अंगार आमचे खेळाडू एक नंबर. हे चौकार षटकार मारी ती छान क्रिकेटच्या मैदानावर. हे शिरडोन पनवेल तालुक्यात पाहू चला झलक, शिरडोन पनवेल तालुक्यात पाहू चला झलक. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड धन्यवाद. प्रीमियर लीग. खूप सुमधुर संगीत चांगलं सादर केलंय. ज्या गायकांनी रचलं असेल, संगीतबद्ध केलं असेल किंवा ज्यांनी गायलं असेल त्या सर्वांचं कौतुक असेल. मंगेशजी वाकडीकरांचं बद्दलचं प्रेम, या रायगड प्रीमियर लीग बद्दलचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं या गीतातून. इथे मात्र विषम मध्ये खेळलेला एक अप्रतिम फटका. मात्र पाहायचंय काय घडलंय तिथे. फलंदाज बाद. यस, अप्रतिम क्षेत्ररक्षण. वाचनक मित्र मंडळ करतो साऱ्यांचा आदर. हे वासुदेव बलवंत फडके साऱ्यांच्या मनात क्रांती. पहा संयम कसा असावा, आपल्या विश्वासावर आपल्या निर्णयावर ठाम कसा असावा आणि तदनंतर कुठल्याही प्रकारचा जल्लोष न स्वीकारता फक्त स्टँड राहिला तो कर्णधार. इसका नाम है इक्कू. चाणक्य आहे क्रिकेट मधला बिरबल. प्रवीण दुगाडे म्हणाले हा बिरबल, हा चाणक्य काय कधी करेल हे काही सांगू शकत नाही. अभी दिल्ली बहुत दूर है. हा सामना वाटतोय 82 धावा, परंतु पाठलाग करताना एक पत्ते कसे उघडेल ते पाहणं गरजेचं ठरणार आहे. परंतु आत्ताच्या स्थितीमध्ये शिवांश 11 श्रीवर्धन संघ जरा मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 गडी बाद केलेत, 9 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय स्वस्तिक मात्रे हा दुसरं षटक हाताळतोय. संघाचं शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक, 6वं षटक हाताळतोय.
येणारे 3 दिवस हे मैदान, लाईव्ह टेलिकास्ट, या सर्व गोष्टी नक्कीच तुडुंब भरलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता मात्र 4 धाव मिळत आहेत. तर वायडीच्या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार होतोय, RPL चौकार येतोय. तर रायगडमधील नव्हे तर ठाणे, नवी मुंबई किंवा आमचा कल्याण, भिवंडी परिसर असेल, तिथून क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे नक्कीच हे मैदान अपुरं पडणार आहे. येथे मात्र 1 धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तो सफल देखील होतोय. हा आत्मविश्वास होता की 2 धावा आपण पूर्ण करू आणि तो आत्मविश्वासाने पूर्ण केलेत. आपण पाहतोय की षटक क्रमांक 6 इथे संपुष्टात येतात आणि धावफलकावर धावा 88 लागतायत, म्हणजे डबल 88. तर लगेच मंगेश वाकडीकर साहेब, रायगड प्रीमियर लीगचे संपूर्ण आयोजन समिती, संतोष चौधरी साहेब आणि आमचे सहकारी DK माळी साहेब, मला या स्पर्धेला आजच्या दिवशी तुम्ही आमंत्रित केलात, मला जी संधी दिलीत त्याबद्दल मी रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतोय, धन्यवाद व्यक्त करतोय. आणि इथेच मी आपली रजा घेतोय आणि माझ्या वाणीला इथे विराम देतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर तुम्ही इथे आलात आणि आमच्या या रायगड प्रीमियर लीगला 4 लगावले, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही इथे धन्यवाद व्यक्त करतो. कारण तुमची ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठ्या टुर्नामेंट्स होत असतात. मोठ्या टुर्नामेंट्स होत असतात आणि त्या टुर्नामेंटचं तुम्ही समालोचन निवेदन करता, आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. संदीपजी मोरे यांचा मान सन्मान आणि त्यांना धन्यवाद इथे आम्ही देतोय. रायगड प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं मनापासून हार्दिक धन्यवाद. खासदार ट्रॉफी, केंद्रीय मंत्री ट्रॉफी, कपिल पाटील साहेब ट्रॉफी तिकडे होत असते ठाणे जिल्ह्यामध्ये आणि कपिल पाटील साहेबांचे पर्सनल असिस्टंट आहेत ते स्वतः. आणि तरीही क्रिकेटची आवड त्यांना वेगवेगळ्या मैदानावर घेऊन जात असते आणि फार खरं तर ते निवडकच करतात मॅचेस. अतिशय निवडक अशा टुर्नामेंटला त्यांची उपस्थिती असते. परंतु आपण इथे आलात त्याबद्दल संदीप मोरे साहेब तुमचं मनापासून धन्यवाद. मोरे साहेब, कसं वाटलं इथे समालोचन करताना? माझी जन्मभूमी ही रोहा रायगड आहे, परंतु माझे वडील MSCB मध्ये कामाला असल्या कारणानं त्यांना वसई म्हणजे पहिलं असं पूर्वीचं ठाणं आणि आताचं पालघर, वसई तालुका येथे त्यांना पाठवण्यात आलं. त्याच्यामुळे आमचं संपूर्ण म्हणजे माझं कुटुंब तिथे स्थलांतरित झालं आणि तिथे स्थायिक झालो आम्ही. गेली 41-40 वर्ष आम्ही तिथे वास्तव्यास आहोत. गेली 8 वर्ष मी साहेबांकडे काम करतो. साहेबांचा स्वभाव, साहेबांचं कार्य आणि एकंदरीत त्यांचं सामाजिक बांधिलकी ही आपल्या या
कोकणवासियांच्यासाठी खूप म्हणजे ते नेहमीच दिबा पाटील साहेबांच्या विमानतळांचं नावासाठी असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी असतील आपल्या आगरी समाजासाठी असतील, कुणबी समाजासाठी असतील, आपल्या आदिवासी बांधवांसाठी असतील, सर्व समाजासाठी नक्कीच ते प्रयत्नशील असतात की सर्वांसाठी एक योग्य न्याय भूमिका ही द्यावी. त्याचप्रमाणे मागच्या लॉकडाऊनमध्ये कोरोना काळामधील कोरोनाग्रस्तांसाठी त्यांनी बऱ्याचशा वैद्यकीय सेवा असतील, त्याच्यानंतर धान्याचं वाटप असेल, मोफत भोजन असेल, या सर्व सेवा त्यांनी दिल्या होत्या. जसं प्रशांत ठाकूर साहेबांनी त्यांच्या फाउंडेशननी जसं कार्य केलं तसंच कपिल पाटील फाउंडेशन आणि कपिल पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण परिवाराने देखील काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे जे कार्य आम्हाला करता आलं समाजाप्रती ते आम्ही केलं. आणि रायगड प्रीमियर लीगच्या बद्दल बोलायचं झालं तर पहिलं पर्व मी पाहिलं होतं, दुसरं पर्व देखील पाहिलं होतं, मात्र हे तिसरं पर्व असं असेल अशी कल्पना देखील नव्हती की हे तिसरं पर्व अशा पद्धतीनं प्रेझेंट करतील मंगेश वाकडेकर साहेब, संतोष चौधरीजी, टी.के. माळी सर आणि संपूर्ण टीम. पुढचं चौथं पर्व यांची मला कल्पनाच करवत नाही आहेत, कारण आज ज्या प्रती तुम्ही ह्या रायगड जिल्ह्यामधील जे काही थोर युगपुरुष होऊन गेले, युगपुरुषच नाव द्यावं लागेल, कारण शिवाजी महाराज असतील, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सर असतील, तदनंतर ज्यांनी चौदार तळे बाबासाहेब आंबेडकर असतील, तदनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, नेताजी पालकर असतील, बरेचसे असे हे जे काही क्रांतीवीर होऊन गेले किंवा महाराज होऊन गेले, हे सर्वांच्या प्रती त्यांनी एक अभिवादन, त्यांना विनम्र अभिवादन केलेलं आहे. आणि हेच खरंच म्हणजे फलित असेल या स्पर्धेचं. मी येणाऱ्या ह्या ज्या काही 14 तारखेपर्यंतच्या ज्या काही दिवस असतील किंवा जे संघ असेल त्या सर्वांना शुभेच्छा देतो की चांगल्या प्रकारचा खेळ सादर करा, रंगात रंग भरत जा आणि ही स्पर्धा एक यशाच्या शिखरावर पोहोचवा, हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतोय, छत्रपतींच्या चरणी प्रार्थना करतोय, वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन करतोय आणि इथेच शब्दांना विराम देतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, खरं तर कपिल पाटील साहेब शिरडोनमध्ये पण आले होते आणि वेबसाईट त्यांच्याच गेल्या वर्षी म्हणजे सीझन 2ची जी वेबसाईट आहे रायगड प्रीमियर लीगच्या ऑप्शनच्या प्लेयर्ससाठी, ती साईट त्यांनीच त्यांच्याच शुभ हस्ते लॉन्च झाली होती. तर आमच्या समालोचकांबरोबर आपला अनुभव कसा आहे? मला हा परिवार आहे आणि या परिवाराप्रती मी सदैव ऋणी असेल. मी म्हणत नाही आहे की मी एकटा आहे. हा परिवार माझा रायगडचा जो परिवार आहे, संदीप पाटील सर असतील, महेश म्हात्रे सर असतील, दिनेश बंधू असतील, दीपक पाटील असतील किंवा आमचे हे ठाकूर बंधू असतील किंवा टी.के. माळी सर असतील, आमचे प्रवीण दुगाडे सर असतील, अमितजी असतील, सगळे जे काही समालोचक आहेत, ॲडव्होकेट अभिषेक असतील, आता नावं घेऊ तर कोणाची घेऊ, त्यामुळे एवढे सदस्य आहेत, सर्व सदस्यांची नावं कुठे घेऊ, तर सर्व सदस्यांनाचा हा परिवार आहे. कुणाल दाते असतील, चंदू शेट्टे असतील, बरेचसे असे नामांकित समालोचक या रायगड समालोचक असोसिएशनमध्ये आहेत आणि टी.के. माळी सर असे सल्लागार आहेत की नक्कीच सदैव म्हणजे प्रत्येकाच्या पाठीशी एक मार्गदर्शक, महादेव गोडगे सर असतील किंवा काय असतील, तर हे मार्गदर्शक आहेत आणि हे मार्गदर्शक चांगली दिशा देतात. त्यामुळे नक्कीच या रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीनं मी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा देतोय, आमच्या अध्यक्षांच्या वतीनं, आमच्या संपूर्ण संघटनेच्या वतीनं. आणि टी.के. माळी सरांच्या बद्दल मी सांगेन तर एक अप्रतिम निवेदक, स्पर्धाची सुरुवात कशी करावी, स्पर्धेचा शेवट कसा करावा, तर नक्कीच हे खूप शिकण्यासारखं आहे टी.के. माळी सरांकडून आणि त्याबद्दल मी त्यांचे कौतुक नाही करणार, प्रशंसा नाही करणार, परंतु जे सत्य आहे ते फक्त सांगण्याचा प्रयत्न करेन. संतोष चौधरी सरांनी खूप चांगली मेहनत घेतली होती खासदार चषकामध्ये आणि मी प्रयत्न करीन यावर्षी, कारण A1 जोडीला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय होत नाही आहे, त्याच्यामुळे A1 जोडीला विचारून नक्कीच मी तुमच्यासाठी प्रयत्न करीन. मात्र टी.के. माळी सरांना शब्द दिलाय की 2023ला तुम्ही केंद्रीय मंत्री चषकामध्ये असाल, रायगड परिवाराच्या बरेचसे सदस्य असतील. एवढंच बोलून मी थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आम्हा सर्वांना त्या लायक समजलात आणि तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. वळू या मैच कडे, अमित पाजी यांच्याकडे. हाँ बिल्कुल, बहुत ही शानदार मैच चल रही है, स्कोर पहुंच चुका है 3 के घर में और एक रनों का पहाड़ सामने खड़ा हो चुका है. इस पहाड़ को
तोड़ने के लिए आपको बुलडोजर बनना पड़ेगा। लेकिन जहां इस बार देखते संजय सोलंकी 3 रन पे खेल रहे, इस बार स्ट्राइक के ऊपर आ चुके सुनील चावरी। गेंदबाज वैष्णव भोईर की अगली बॉल बाएं हाथ के बल्लेबाज के लिए इस बार उड़ाया है, लेकिन गेंद चली गई है, जहां कोई फील्डर मौजूद नहीं है, बाउंड्री की संभावना है और देखते देखते गेंद लॉन्ग लेग सीम हारेगा के बाद धंधला हुआ चौवा। पानी पीना है तो मटकी से पिया। रोशन 11 नेरल टीम का स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचा है 7 के घर में। वैष्णव भोईर की 5वीं गेंद बाएं हाथ के बल्लेबाज के लिए सुनील चावरी इस बार स्ट्राइक के ऊपर और इस बार फुल रन की और कर गेंद फेंकी थी, लेकिन फील्डर मौजूद है जहां गेंद को उठाने जा रहे हैं डीप मिड विकेट खिलाड़ी। तब तक के लिए एक सिंगल मिलेगा। एक सिंगल के साथ आप देख सकते हैं रोशन 11 नेरल वंजार बड़ा टीम का स्कोर आगे बढ़ता है 8 के घर में। खूबसूरत क्रिकेट चल रहा है। सभी तमाम दर्शक इस बार देखा जाए टकटकी के साथ इस रायगढ़ प्रीमियर लीग को देख रहे हैं। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। अगली गेंद संजय सोलंकी कप्तान दिमाग के मास्टरमाइंड जिन्हें कहते हैं। आखिरी इस बार गेंद है वैष्णव भोईर की दाया से उर्द विकेट और जोरदार इस बार खींचा हुआ शॉट है। डीप मिड विकेट के ऊपर खिलाड़ी तैनात है। बढ़िया क्षेत्र रक्षण वहां, मगर एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ यह देखा जाए तो रोशन 11 नेरल टीम का स्कोर आगे बढ़ता है 9 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। जो टारगेट है 79 रनों का टारगेट है, 89 रनों का टारगेट है, लेकिन पहला ओवर इतना जबरदस्त फेंका है वैष्णव भोईर ने। इस ओवर में उन्होंने 9 ही रन दिए हैं। 4 रनों की गति चाहिए, उस तरह से इस बार देखा इस पावर प्ले में रन बन नहीं चुके, लेकिन आने वाले 24 मेरे हिसाब से 30 गेंदें शेष है और जीतने के लिए रन चाहिए 80 रन चाहिए। 30 गेंदे और 80 रन चाहिए। 16 का रिक्वायर्ड रन रेट हर ओवर में है और ऐसे हालात में तोड़ फोड़ करना ही पड़ेगा। क्रिकेट इस बार देखा जाए, मुझे याद है जोहान्सबर्ग के ऊपर जब भारत बनाम ऑस्ट्रेलिया बनाम दक्षिण अफ्रीका के बीच मैच हुई थी और 434 का जब स्कोर खड़ा कर दिया था, तब कांगारू को लग रहा था कि ये जो रन है वो इकट्ठा करने में दक्षिण अफ्रीका टीम असफल बनेगी, लेकिन हर्षल गिब्स का बल्ला चला, ग्रीम स्मिथ ने साथ दिया, मार्क बाउचर की 50 लगी और उसके बाद 3.5 घंटों में 438 का हाईएस्ट स्कोर क्रिकेट के इतिहास के पन्नों में लिखा गया। ये क्रिकेट है। लेकिन गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए बॉलर आए हैं कुणाल कदम, जिन्होंने पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी, वही गेंदबाज आई है। लेकिन इस बार मास्टरमाइंड को खुश ना खुश करके दिमाग चला के शतरंज की चाल खेल के संजय सोलंकी को इस बार देखा कड़ा प्रहार, कड़ा संघर्ष, जैसे हमारे जयदास ठाकुर साहब जी का काली चार का तबला होता है और टनाटन बजता है, उसी तरह से बल्लेबाजी आपको करना ही पड़ेगा, अन्यथा अपने टीम के लिए गंभीर परिणाम हो सकता है। इस बार हवा में जरूर लॉप किया है, लेकिन गैप में गेंद आई हुई है। गली के फील्डर गेंद को उठाने जा रहे हैं। जब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ रोशन 11 नेरल टीम का स्कोर आगे बढ़ता है 10 के घर में। अभी भी जीतने के लिए 30 गेंदों में 29 गेंदों में 79 रन चाहिए। रन ज्यादा है। पूरी तरह से इस बार देखिए मंच निखर गया है। भाई जगदीश ठाकुर साहब, भाई जयदास ठाकुर साहब, भाई प्रकाश ठाकुर साहब और हमारे बड़े भाई असलम दादा मौजूद है, इस मैच का आनंद लेते हुए हैं। अपना कीमती समय निकालकर इस रायगढ़ प्रीमियर लीग के लिए वो सप्रेम भेंट देने के लिए मौजूद हो चुके, तो उनका हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। लेकिन बल्ला इतना ठंडा पड़ चुका है, ये उड़ाया, लेकिन कैच की संभावना जाएगी, लगती गेंद बाहर नहीं। ओह, डीप मिड विकेट के ऊपर इस बार देखा जाए इस कैच को पकड़ लिया करण ने और यह सुनील छावरी जो बल्लेबाज को चलता कर दिया, 2 गेंदों का सामना किया, 5 रन इकट्ठा किया, 10 पे पहला विकेट गिरता हुआ यह रोशन 11 नेरल टीम का।
बिल्कुल रन ज्यादा है, गेंदे कम है और ऐसे हालात में हमला नहीं हो रहा है, लेकिन कप्तान की रणनीति क्या होगी, कप्तान का गेम प्लान क्या होगा, कप्तान किस तरह नक्कीच से अमित, खरं तर आपले ठाकूर ब्रदर्स या व्यासपीठावरून प्रस्थान करतायत, पण शोले चित्रपटाचं शूटिंग खरं तर चिरल्यामध्ये झालं होतं आणि 3 महिने खरं तर हे शूटिंग चाललं आणि ठाकूर यांना विचारलं की तुमचं सरनेम काय, त्यांच्या वडिलांनी सांगितलं की ठाकूर, आणि ठाकूर हे पात्र शोलेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं अमजद खानच्या रूपामध्ये. खरं तर जरा जोरदार टाळ्या. आणि हे लकी आहेत जगदीश ठाकूर, कारण हे लहान असताना ज्यावेळी डोळ्याने दूध पीत होते त्यावेळी चमच्यानं दूध पाजलं सिने कलाकार हेमा मालिनीनी, ड्रीम गर्ल ज्यांना म्हटलं जातं. हाँ बिल्कुल, इस बार अच्छी गेंद थी, सुंदर गेंद फेंकी है, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं, अमोल चौहान को इसने इस गेंद ने चकमा दिया है. इस बार यहां देखा जाए रोशन 11 नेरल टीम का टोटल स्कोर है 10, 1 विकेट के नुकसान पे. 27 गेंदे 79 रन चाहिए और ये देखिए सुंदर गेंदबाजी चल रही. यहां देखा जाए तो कुणाल कदम की अपील की थी इस बार देखा जाए रनआउट के रूप में, लेकिन बढ़िया इस बार देखा जाए विकेट कीपिंग का मुजाहरा पेश करते हुए. टीम का टोटल स्कोर रुका हुआ है 10 के घर में, शानदार क्रिकेट चला. लेकिन जहां देखा जाए तो इस बार देखा जाए रोशन 11 नेरल टीम की बल्लेबाजी इतनी तगड़ी नहीं चल रही, उत्तर इतना खासा नहीं मिल रहा है, जिससे इस बार देखा जो काम जो इस बार शिवांश 11 शिवर्धन टीम के खिलाड़ी ने जो कुछ किया, जो 89 रनों का टारगेट रखा है, उस टारगेट को छूना चाहिए आपको, तो कुछ ना कुछ करके इस मैदान के ऊपर तोड़ फोड़ करना ही है. लेकिन तारीफ करना पड़ेगी गेंदबाजों की, कुणाल कदम अच्छी गेंदबाजी कर रहे, थोड़ी सफल हुए हैं और इस बार लॉप किया है हवा में, जरूर कैच की संभावना, क्या कैच होगी टिप्स कर ले. छूकते छूकते दबोच लिया मयूर गावन ने इस कैच को लपक लिया और विकेट नंबर यहां देखा जाए दूसरा ड्रेसिंग रूम में रोशन 11 नेरल टीम को इस बार झटका और लगा है. अमित, एक बात मैं आपसे जरूर कहना चाहूंगा, जो मयूर गावन जिन्होंने इस टीम को जिंदा रखा, अगर ये ना खेलते तो इससे पहले वाली मैच में इनके 70 ना बनते, तो कैप्टन कुल विशाल जीतेकर इनकी तरफ से मयूर गावंड को 500 का इनाम आ चुका है उस पारी के लिए जिस पारी ने शिवांश 11 श्रीवर्धन को इस प्रतियोगिता में जिंदा रखा. हाँ बिल्कुल, तो खिलाड़ी पारी खेलना ही चाहिए और उन्होंने जो कुछ काम किया अपनी टीम के लिए बढ़िया काम किया. कोई ना कोई खिलाड़ी हो जाता है वो शायद टीम को संवारता है, लेकिन इस टाइम देखा जाए तो यहाँ रोशन 11 नेरल टीम को वो संवारने वाला खिलाड़ी चाहिए. जहाँ लगभग देखा जाए जो पारी खेली थी वो पारी की जरूरत है, लेकिन कप्तान नॉन स्ट्राइकर एंड पे कप्तान के दिमाग के अंदर क्या चर्चा चल रही है, उसका दिमाग कैसा चल रहा है. लेकिन जहाँ इस बार देखा जाए शिवांश 11 शिवर्धन के कप्तान जो इस बार देखा जाए बद्री के हैं, उनकी चाल बहुत अच्छी चल रही है. मेरे हिसाब से आखिरी गेंद शेष होगी, आखिरी गेंद शेष है कुणाल कदम की. नई बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके स्वस्तिक बात्रे में तारा के सुपुत्र है, क्या बल्लेबाजी करेंगे. 79 रनों का ये टारगेट 89 का, लेफ्ट आर्म विकेट. और ये देखिए गेंद कैसी इस बार थोड़ी बाहर चली गई है, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं, चकमा दिया. और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता. जो गुडलिन स्पॉट का एरिया होता है उसके ऊपर गेंदे डालो, बल्लेबाज अचंभित हो जाता है. ऐसी गेंदों फेंको, बल्लेबाज जहाँ खेले उसके आगे फेंको, उसे भी दिक्कत पैदा हो सकती है. उसी तरह से कदम ने गेंदबाजी की है और पूरी तरह से इस ओवर में उन्होंने जो गेंदबाजी की वो जबरदस्त की. तो आने वाले 24 गेंदे शेष और इस बार देखा जाए तो 79 रन अभी तक चाहिए. 79 रनों की जरूरत है, लेकिन गेंदबाजी का कहते हैं ना कि मराठी में तिखट मारा, ये फेंकने के लिए एक बार फिर से नावा एक्सप्रेस वैष्णव हो रहे हैं. लोग अभी तक इस बार इस मैच को देख रहे. रायगढ़ प्रीमियर लीग का यह आयोजन नियोजन हमारे सम्माननीय रायगढ़ प्रीमियर लीग के अध्यक्ष मंगेश वाकड़ीकर साहब इनके नेतृत्व में जो काम चल रहा है वो काफी जबरदस्त है. कहते हैं ना कि दुनिया का सबसे खूबसूरत पौधा दोस्ती का होता है और वो जमीन पे नहीं दिलों में उगता है. इसलिए सभी दर्शक, सभी उनके दोस्त उन्हें मिलने के लिए अपना काम धंधा छोड़ के इस बार इस प्रीमियर लीग को सप्रेम भेंट देने के लिए सिरडोन में आते हैं, तो उनका भी हम स्वागत कर रहे हैं. नंबर रन देखिए भोईर का, भोईर के सामने सोलंकी इस बार हवा में जरूर, लेकिन जाएगी गेंद, या छक्का होगा या बाउंड्री. 6 रन, थोड़ा पैरेलल इस बार स्ट्रोक था, तो इस 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है. स्कोर पहुंच चुका है 16 के घर में. यही हमला करना पड़ेगा
आप कुछ ना कुछ कर करके यहाँ लगभग देखा जाए जो कैप्टन है संजय सोलंकी, उनके तर्कस में जितने तीर है उस तीर को बाहर उन्हें फेंकना ही पड़ेगा। जैसे अर्जुन के बल्ले से अर्जुन के इस बार तर्कस से जो तीर निकला था और मछली का आंख फाड़ दिया था, उसी तरह से आपको तोड़फोड़ करना पड़ेगा। नेक्स्ट डिलीवरी वैष्णव भोईर की, इस बार यहाँ इनसाइड आउट खेल दिया है, कवर के ऊपर गेंद चली गई है, खिलाड़ी वहां मौजूद है, मिलेगा एक सिंगल के साथ संजय सोलंकी पहुंचे, 6 गेंदों का उन्होंने सामना किया, 12 पे पहुंचे हैं और यहाँ रोशन 11 नेरल वंदाल बड़ा टीम का स्कोर है 17, 2 विकेट के नुकसान पे। जीतने के लिए 22 गेंदे और 72 रन चाहिए। बबी चेंडू मध्ये 72 धावांची गरज। क्रिकेट में कुछ भी हो सकता है, लेकिन इस बार स्वस्तिक मात्र स्ट्राइक के ऊपर छोटे कद के ये खिलाड़ी है। इस बार दायरे के अंदर 4 खिलाड़ी है, एक फाइव स्लिप है, एक गली है और शॉट एक्स्ट्रा कवर है ऑफसाइड के ऊपर, और पीछे जो शॉट फाइन लेके रखा है और बाकी खिलाड़ी डीप पे तैनात कर दिया है। एक डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन है। ये ऑन साइड के ऊपर है और इस बार देखा जाए ऑफ साइड के ऊपर एक लॉन्ग ऑफ है। थोड़ा सा रन अप चुका होता है क्रिकेट में, उससे कोई दिक्कत नहीं है। रणनीति आंगना पड़ेगा, छोड़ बदल के आप मैदान के अंदर तोड़ फोड़ करना पड़ेगा। जैसे हार्दिक पांड्या ने जो कुछ खेल दिखाया कल, हम इतने खुश थे, क्या बैटिंग की यार, मैं तो खुशी से नाच रहा था कि आप थोड़ा इंग्लैंड को दिक्कत होगी। और एक बार फिर से इनसाइड आउट शॉट खेल दिया, हवा में जरूर गए डीप। इस बार देखा जाए कवर पॉइंट के ऊपर इस कैच को लपक लिया पंकज पाटिल ने और स्वस्तिक मात्रे सस्ते में निपट गए। यानी कि इस बार प्रकाश ठाकुर के भाषा में कहा जाए तो अंडा लेके वापस। जब आप सुनाना चाहते हैं मीना अंदर बढ़िया क्रिकेट चल रहा है, शानदार क्रिकेट चल रहा है, आप सभी लोग देख रहे हैं। लेकिन या रोशन 11 नेरल टीम के लिए थोड़ी दिक्कत भी पैदा करने जा रहे हैं, या सोलांश 11 शिवर्धन के कप्तान बंटी बद्री के। लेकिन संजय सोलंकी अभी तक इस बार देखा या क्रीज के अंदर है, जहां रन ज्यादा चाहिए, लेकिन ऐसे हालात में उन्हें साथ देने के लिए कोई ना कोई साथीदार चाहिए। साथ बहुत इंपॉर्टेंट बात है क्रिकेट में। लेकिन वैष्णव भोईर को सफलता मिली है, पूरी तरह से यह मंच निकल गया है। हमारे रायगढ़ एसोसिएशन के उड़न विभाग प्रमुख तथा हमारे उड़न एसोसिएशन के सचिव एक जबरदस्त सामाजिक कार्य करते हैं और अच्छी तरह से योगदान देते हैं। प्रकाश जी ठाकुर, हमारे बड़े भाई हसरम दादा घरत इस मैच को पूरी तरह से देख रहे हैं। इस बार तीसरा ओवर चल रहा है, लेकिन इस कहते हैं ना मुकाबला एक तरफी हो जाएगा ना तो उसमें बिल्कुल मजा नहीं है। मुकाबले में जान चाहिए। वैष्णव तैयार है, ये लग गया, मुझे आवाज आया है ना। अच्छा, तो इस बार थोड़ी सी गलती हो गई है, होता है, उसमें कोई दिक्कत नहीं है। इंसान गलतियों का पुतला है, इस दुनिया में परफेक्ट कोई नहीं। टप्पा बिल्कुल देखिए, चांबो की नजर कितनी परफेक्ट है, उन्होंने देखा जाना पड़ता कि ये टप्पा थोड़ा सा नीचे गिर चुका है और ऐसी नजर होनी चाहिए। ऐसी नजर हो जाती है तो सामने कोई भी हो जाओ, कहे चांबो बस तेरे लिए। 17 रन, वैष्णव भोईर की सुंदर गेंदबाजी चल रही है, पूरी तरह से ये मंच निखर गया है। रायगढ़ प्रीमियर लीग का सुमधुर 2022 का आयोजन नियोजन। ये देखिए, इस बार फुलर लेन की ये गेंद थी, भवरा जैसा गिरकी मारता है उसी तरह से गेंद गिरकी मार रही है, जाकर गेंद को फील्ड किया है और एक सिंगल मिलेगा। सिंगल का दुख किसी को नहीं है, रन आपको बटोरना चाहिए, आपको काम दिखाना चाहिए। और 19 गेंदे 71 रन चाहिए। असुराम घरत और प्रकाश ठाकुर चर्चा कर रहे हैं कि इस मुकाबले के अंदर थोड़ी सी मजा नहीं आ रहा है। कहते ना, एक तरफी प्रेम में हो जाए उसमें कुछ मजा नहीं, एक तरफी मुकाबले में कहानी का बखान देने में मजा नहीं आता। लेकिन क्रिकेट तक का जो हमको देखा हाल बताने के लिए हम यहाँ मौजूद है, हमें उसका बखान देना आद्य कर्तव्य है। वैष्णव भोईर की अगली बॉल, आखिरी बॉल, इस बार यहां गैप ढूंढी हुई है और डीप थर्ड मैन बॉन्ड लाइन के बाहर गेंद चली गई है। बॉन्ड लाइन का दर्शन देने के लिए खूबसूरत जमीन को चूमती हुई 4 रन। हिंदुत्वाचं रक्षण या 3 ओवर में कितने रन चाहिए सुदर्शन भाई?
22 रन बन चुके 3 विकेट के नुकसान पे। तो 18 गेंदों में जीतने के लिए 67 यानी कि 67 रन चाहिए। 18 चेंडूमध्ये 67 धावांची गरज आहे। बेहतरीन इस बार देखा जाए जो गाना बजाया हमारे डीजे मास्टर एसडीसी ने वो काफी जबरदस्त है। हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं। महाराज जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत हा बाजी पावनखिंड लढवतच राहील आणि तोपर्यंत यमालाही परमिशन नाही मला नेण्याची। अशा शूरवीर मावळ्यांना घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या राजाला तिवार तिवार मानाचा मुजरा या रायगड प्रीमियर लीगच्या वतीनं। आखिरी 18 गेंदे शेष है, लेकिन 18 गेंदों के ऊपर कैप्टन मैदान के अंदर है और कैप्टन का बल्ला नहीं चल रहा है। एक छक्का एक बाउंड्री लगाने के बाद या रोहन 11 नेरल टीम का हौसला ऊंचा नहीं हो सकता। देखिए ये स्क्रीन के ऊपर ये जो कैमरा या सामने लगा दिया है हमारे ये मिठास चलचित्र हमारे 24 इवेंट लाइव के मालिक संदेश भाई पाटिल और उनकी पूरी टीम ने जबरदस्त से किया है, क्योंकि ऐसे चलचित्र चाहिए। आदमी का कल भरोसा भी नहीं, कोई उड़ भी सकता है तो इसके अंदर रह सकता है। लेकिन बढ़िया काम, क्लैरिटी देखिए जबरदस्त है और ये काम जो किया है। और हम कहते हैं ना कि इस चैनल को आप सब्सक्राइब कीजिए, इन चैनल को आप बढ़ती दीजिए और ये चैनल इतना ऊंचाई के ऊपर गया है पूरी मेहनत और लगन के साथ। लेकिन 18 गेंदे जीतने के लिए 67 रनों की जरूरत है। गणेश भाविस्कर सर, हेमंत कोहली साहब और विशाल पाटिल सर जिन्होंने आज के दिन में और संतोष चौधरी साहब जिन्होंने आज के दिन में काफी बेहतरीन अंपायर की भूमिका निभाई। अंपायर के तौर के ऊपर खेल अच्छा हो जाता है। हमारे सुदर्शन भाई की शानदार ऑपरेटिंग भी चल रही है, लेकिन 18 गेंदे 67 रन चाहिए। ऐसे हालात में संजय सोलंकी इस बार देखा जाए 8 गेंदों का सामना किया, 16 पे खेल रहे। केतन मुंडे जिन्होंने 2 गेंदों का सामना किया 1 रन पे खेल रहे। इस बार देखा जाए रोशन 11 नेरल टीम का स्कोर पहुंचा है 22, 3 विकेट के नुकसान पे। चौथे गेंद में आ चुके कुणाल कदम, लेट अम आउट विकेट। शॉट डिलीवरी जरूर, लेकिन अभी आ गई गेंद लॉन्ग शॉट के ऊपर। गेंद ने रास्ता नाप लिया, इशारा है विशाल पाटिल सर जी का, खूबसूरत चौवा। जमलेल्या यही करना पड़ेगा, तोड़फोड़ बहुत इंपॉर्टेंट बात है। 20 यानी कि मेरे हिसाब से 22 के ऊपर रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में। और ये गेंद देखिए नीचे रह गई, जाकर गेंद पैड के ऊपर टकरा गई है, कोई रन नहीं है। प्रेशर और प्रेशर और ही बढ़ता जाएगा। शाम का टाइम 26 रन 3 विकेट के नुकसान पे। केतन मुंडे, ओ क्या बॉल फेंकी यार, क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंक दिया है। ग्रामीण टेनिस क्रिकेट में इसे कहते हैं मुंडे टैकल। और देखिए लकड़ा कैसा तितर बितर हो गया और छल गए बल्लेबाज मुंडे वापस ड्रेसिंग रूम में। शिवर्धन के कप्तान बद्री का दिमाग चल रहा है। खुद संजय सोलंकी मैदान के अंदर है, मास्टरमाइंड जिन्हें हम क्रिकेट का कहते हैं, लेकिन उनका दिमाग क्यों नहीं चल रहा है? उन्हें कोई साथ नहीं दे रहा है। साथ निभाना चाहिए। नए बल्लेबाज आ चुके हैं। करण बाबरे छोटे कद के खिलाड़ी, 15 गेंदे 63 रन चाहिए। दिल्ली अभी तक दूर है। कदम की गेंद फुलर लेन की ये गेंद थी और इसी बीच यहां सिंगल चुराया। ये देखिए स्टंपिंग अच्छी है, गुस्से में इन्होंने थ्रो जरूर किया था, लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे। एक सिंगल मिलेगा। रोशन 11 नेरल टीम का स्कोर है 27, 4 विकेट के नुकसान पे। देखिए मुकाबले के अंदर जान चाहिए, तोड़फोड़ चाहिए, बड़े बड़े हिट चाहिए। आप लगा सकते हैं तो बड़ा मजा आ जाएगा। संजय सोलंकी जो 8 गेंदों का सामना किया 16 पे खेल रहे, और इस बार 6 चली गई गेंद। इस बार लॉन्ग लेग सीम हरेका के बाहर चली गई, आसमान को छूने के लिए लंबा
लंबा लंबा लंबा छक्का। ये यही हिट आना चाहिए क्योंकि 22 के ऊपर रिक्वायर्ड 100 हर ओवर में है, लेकिन आखिरी गेंद मेरे हिसाब से शेष है इस चौथे ओवर की। 89 रनों का टारगेट। और ये देखिए इस बार थोड़ी स्लोवर जरूर फेंकी हुई है और इस गेंद को पुल करने गए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। अच्छी डिलीवरी देखने को मिल चुकी है। ओवर की समाप्ति हो चुकी है। या 4 ओवर के समाप्ति के बाद रोशन 11 नेरल वंदलपड़ा टीम का स्कोर है 33, 4 विकेट के नुकसान पे। हाँ बिल्कुल, तो आने वाले 12 गेंदे और 56 रन चाहिए, यानी कि मेरे हिसाब से प्रत्येक ओवर में 28 रनों की जरूरत है। थोड़ा सा असंभव लग रहा है, लेकिन संभव बनाने की हिम्मत चाहिए। 10 गेंदों का सामना किया और वर्ल्ड ग्रुप खोपटे इनकी तरफ से रायगढ़ प्रीमियर लीग के लिए ढेर सारी शुभकामनाएं है। कुमार ठाकुर, सिद्धार्थ गरह, संतोष पाटिल, राजन पाटिल, शशिकांत माते और दिनकर पाटिल, उनका भी हम स्वागत करें। लेकिन इस जो रनों का अंबर खड़ा दिया, इस अंबर को तोड़ने के लिए अब करण घनसोलकर आए हुए हैं गेंदबाजी करने के लिए, लेकिन बल्ला ठंडा पड़ चुका है। ये पकड़ जाएगा, पकड़ गए हैं। और इसी के साथ विकेट नंबर 5 ड्रेसिंग रूम में जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां बिखर जाती है, आया राम गया राम। हुए थे ऑफ स्टंप के बाहर जाकर इस गेंद को खेला था, लेकिन जहां इस बार देखा जाए शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में शानदार कैच लिया और विकेट छलता कर दिया। जहां 5वां विकेट गिर चुका है। संजय सोलंकी जो कप्तान जो है वो अभी तक 10 गेंदों का सामना करके 22 पे खेल रहे। आज मैं कहता हूं ना कि संजय जो कप्तान है उनको काम करना चाहिए, ऐसा काम उन्होंने अभी तक किया नहीं है, क्योंकि 89 रन चाहिए। सलामी बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर आए और खुद कैप्टन है, तब तक दर्शकों से आशा थी, लेकिन जहां प्रेशर इतना जबरदस्त डाला है शिवांश 11 शिवर्धन के गेंदबाजों ने, उनकी तारीफ करना पड़ेगी। करण घनसोलकर 11 गेंदे 56 चाहिए। क्या ये रन इकट्ठा हो सकते हैं? एक पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन और मिड ऑफ शॉर्ट फाइन लेग घेरे के अंदर ही है। बॉल थी, इस बार शरीर से दूर रखी है, इसे खींचने जा रहे थे मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। करण घनसोलकर की इस बार देखा सुंदर गेंदबाजी चल रही है। एक तरफी इस बार मुकाबला हो जाता है, वहां इस बार देखा थोड़ा सा गेंदबाजों की तारीफ करना पड़ेगी। बल्लेबाज इस बार देखा ज्यादा हैवी नहीं बन चुके, लेकिन क्रिकेट चल रहा है। ये देखिए एक बार फिर से इस बार बैकफुट पर जाकर इस गेंद को पुल किया है। डीप मिड विकेट के ऊपर खिलाड़ी आ चुके गेंद को उठाने के लिए, आराम के साथ उन्होंने सिंगल चुराया और सिंगल के साथ यहां रोशन 11 नेरल वंदलपड़ा टीम का स्कोर 34, 5 विकेट के नुकसान पे 9 गेंदे 55 रन। अभी मेरे हिसाब से 9 गेंदों के ऊपर 9 छक्के आ सकते, तो भी इस मैच को जीतना तो सुपर ओवर हो जाएगी, लेकिन चमत्कार करना पड़ेगा। है जादू की कांडी तो निकालो, हाँ, लेकिन थोड़ा सा कठिन भी लग रहा है। ये देखिए फुलर लेन की ये गेंद थी, ऑन साइड के ऊपर खेला है, डीप स्क्वायर लेग के ऊपर सिंगल, और यहां से ही लोग अभी समझ रहे लोग और धीरे धीरे इस बार देखा जाए अपने घर के अंदर प्रस्थान करने जा रहे हैं, क्योंकि 8 गेंदे और 54 रन चाहिए। 89 यानी कि 79 रनों का ये टारगेट का पीछा नहीं हो रहा, तो संदेश भाई ने सोचा तो घर से ग्राउंड मार के आता हो, लेकिन वो अभी आए हुए हैं क्योंकि शाम का टाइम है, तो उनका भी स्वागत है।
और ये देखिए यहाँ विकेट कीपर मन्नी के हाथों से गलती हुई है जरूर, मगर कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। एक तरफी मुकाबला चल रहा है। कल हमने देखा भारत बनाम इंग्लैंड के बीच मुकाबला चल रहा था, हार्दिक पांड्या ने ऐसे बल्लेबाजी किया और मैं घर में खुद नाच रहा था, क्या मजा हुआ। लेकिन अंग्रेज गोरे आए और उन्होंने बिना विकेट से इस मैच को जीता, ये चमत्कार हुआ। इसलिए क्रिकेट में कुछ ऐसी साझेदारी बनाओ, ऐसा तगड़ा काम दिखाओ कि सामने वाले को पसीना छूटना चाहिए। लेकिन एक तरफी मुकाबला चल रहा है, इस मैच के अंदर मजा नहीं है। देखिए बढ़िया गेंद फेंकी है, क्या रफ्तार से इस गेंद को फेंका है करण घोंसलकर ने। और मेरे हिसाब से ओवर की समाप्ति हो चुकी है, आखिरी 6 गेंदें और 54 रन चाहिए। अब ये मैच शिवांश 11 शिवर्धन टीम ने इस मैच के ऊपर पकड़ की हुई है और रोशन 11 नेरल वंदालपारा टीम को इस बार देखा जाए थोड़ी सी बैकफुट पर धकेल दिया है। क्रिकेट में कुछ भी हो सकता है, लेकिन 6 गेंदे और 54 रन चाहिए, 54 रन चाहिए, असंभव है। और इस मैच में मेरे हिसाब से सुदर्शन भाई आप औपचारिकता बाकी है ऐसा मुझे लग रहा है, क्या आप कहेंगे? 6 गेंदे और 54 जरा असंभव लग रहा है। हमें कोई सी टिप्पणी नहीं कह रहे, टिप्पणी करने का कोई हमें अधिकार नहीं है। हमारे भीष्म पितामह कमेंट्री के जयदेव सिंह साहब जी ने बताया, जो हो रहा है उसका बखान दो, होने वाला है उसका बखान देने का तुम्हें कोई अधिकार नहीं है, क्योंकि कमेंटेटर एक दायरे के अंदर रहना चाहिए। लेकिन 6 गेंदे 54 चाहिए तो हमारे गुरुवर्य टीके माली साहब जी ने कह दिया थोड़ा सा व्हाट्सअप खोलता हूं और वहां मैसेज पढ़ता हूं, क्योंकि इस मैच में मजा ही नहीं है। देखिए जहां मजा नहीं है लोग कहते हैं अभी क्या कुछ खाली देखने का काम करो, लेकिन कप्तान शुरू से है, शुरू से कप्तान बल्ला लेके मौजूद है, लेकिन कुछ ऐसा धाकड़ करिश्मा नहीं कर सके संजय सोलंकी। और ये देखिए बैकफुट पर जाकर इस बार देखा है खेलने गए थे, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा। आराम के साथ इस गेंदों को आप खेलिए। बढ़िया आयोजन नियोजन आप सभी ने देखा। रायगढ़ प्रीमियर लीग के लिए हमारे आदरणीय मंगेश वाकड़ीकर साहब, हमारे संतोष दादा चौधरी साहब, सुशांत वेदक साहब, इनके नेतृत्व में यह आने का हमें मौका मिला, तो उनका बहुत बहुत मैं शुक्रगुजार हूँ। ऐसा ही प्रेम हमारे ऊपर आपका रहने दीजिए। इस बार इस गेंद को जरूर यहाँ, लेकिन बैक टू द बॉलर खेला, कोई रन नहीं। 36 5 विकेट के नुकसान पे आखिरी 4 गेंदे शेष। 89 रनों का टारगेट का पीछा करने में यहां देखा जाए रोशन 11 नेरल वंदालपारा टीम सक्सेसफुल साबित नहीं होने जा रही है। भैया एक बात बताओ ना, दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं। दिवाली है ना, तब तक पटाखे फोड़ो। अरे आलम चाचा वहां से उठकर आएगा, चलो शिरडोन में दिवाली आई। जिंदगी फिर से ये बाउंड्री की संभावना है। शॉट पॉइंट ले खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। एक सिंगल मिलेगा, एक सिंगल के साथ 43 के घर में रोशन 11 नेरल वंदालपारा टीम का स्कोर। फर्स्ट टाइम आईपीएल का आयोजन किया था तो संजय सोलंकी कैप्टन ने इस ट्रॉफी को उठाया था। गए साल सुमित धोंगड़े ने उठा दिया था, इस साल कौन उठाएगा ये देखना पड़ेगा। एक तो कप्तान घर गए हैं, दूसरे कप्तान संजय सोलंकी इस बार देखा जाए इस मैच को जीतने में असफल बन जाएगा ऐसा लग रहा है। और इसी के साथ लगभग देखा जाए इस मैच को जीता है शिवांश 11 शिवर्धन टीम ने, जो कप्तान इस बार देखा जाए। आखिरी गेंद अभी तक शेष है, एक गेंद खेल दीजिए। बद्री के इनकी पूरी टीम ने बढ़िया बल्लेबाजी की, बढ़िया प्रदर्शन किया, फील्डिंग में अच्छी गेंदबाजी फील्डिंग की और अच्छी गेंदबाजी की। आखिरी गेंद शेष और इसी के साथ बड़ी जीत हार जीत की। और पूरी तरह से इस बार देखा जाए तो शिवांश 11 शिवर्धन टीम ने रोशन 11 नेरल वंदालपारा टीम को परास्त कर दिया। हार जीत क्रिकेट के 2 हिस्से। बड़ा मजा आया आज के दिन में। हमारे गुरुवर्य टीके माली साहब, प्रवीण दुगाड़े साहब और हमारे मोरे साहब इनके साथ कमेंट्री करने का अद्भुत एक मौका मिला। और मेरा सौभाग्य है कि हमारे टीके माली साहब हमारे सामने थे और उनके सामने कमेंट्री करने का बड़ा मजा आया। लेकिन जाएंगे उनके पास प्रेजेंटेशन बॉक्स में। धन्यवाद अमित पाजी। मारुती टोकरे साहेब थोडेसे नाराज झालेत मात्र
विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मी धोंडू भोपी यांनाही विनंती करतो. नामदेव चौधरी, प्रकाश ठाकूर